जय शिवराय सर. हा, जय शिवराय. नमस्कार ताई, बोला. आता राज्याचे कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री यांनी जे विधान केलं होतं की 11 ऑगस्ट रोजी तुम्हाला सर्वांना 3 वर्षांपूर्वी थकीत जो पीक विमा होता तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वितरित केला जाईल. आता गेले आहेत 3. तर या संदर्भात काय माहिती मिळेल की काय शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आलेली आहे? तर नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दुपारी 2 वाजता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आपण सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्यातील माहिती बघूया. एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 921 कोटी रुपये जमा झालेले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई सोमवारी म्हणजेच आज 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024 चे 15,26,000 शेतकऱ्यांना 809 कोटी 18 लाख रुपये आणि रब्बी हंगाम 2024-25च्या 96,000 शेतकऱ्यांना 112 कोटी 27 लाख रुपयाच्या पीक विम्याचं वितरण अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून राजस्थान येथील झुंझुनू येथे आज कार्यक्रम आयोजित केला होता आणि याच कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचं वितरण झालेलं आहे आणि एकूण 16,22,000 आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 921 कोटी 39 लाख रुपयाच्या निधीचं वितरण झालेलं आहे आणि एकूण देशातील 30 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3,200 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण झुंझुनू म्हणजेच राजस्थान येथून झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राजस्थानचे मुख्यमंत्री सुद्धा होते आणि एकंदरीत या निधीचं वितरण झालेलं आहे. आता हा निधी कोण्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आणि कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि कुणाला हा निधी जमा झालेला आहे हे सर्वप्रथम बघूया. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातले सगळे जिल्हे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, जालना असेल, बीड असेल, याचबरोबर हिंगोली असेल, परभणी असेल, लातूर असेल, या सर्व मराठवाड्यातल्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकला होता, काही शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा थकला होता, काही शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा थकला होता, काही शेतकऱ्यांचा पीक कापणी प्रयोगावर आधारित जे काही नुकसान झालेलं असतं तो पीक विमा थकला होता, काही शेतकऱ्यांचा मिड टर्म म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा थकला होता आणि अशा सगळ्या मराठवाड्यातल्या थकलेल्या थकलेला जो पीक विमा आहे शेतकऱ्यांचा तो अखेर आज दुपारी 2 वाजता जमा झालेला आहे. आता मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30 ते 32,000 रुपयापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना जमा झालेला आहे. याचबरोबर यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडाफार कमी पीक विमा जमा झालेला आहे. यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूचना असल्यामुळे पोस्ट हार्वेस्ट असेल किंवा वैयक्तिक क्लेमचा असेल तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. आता हे होतं मराठवाड्यातल्या जिल्ह्याचं अपडेट. परंतु याच्यानंतर आपण विदर्भाकडे वळूयात. विदर्भामधल्या 5ही जिल्ह्यामध्ये जसं की यवतमाळ असेल, अमरावती असेल, याचबरोबर बुलढाणा असेल, वाशिम असेल किंवा अकोला असेल, या विदर्भातल्या 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा गेल्या वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम 2024चा आणि खरीप हंगाम 2023चा या दोन्ही वर्षातला पीक विमा या सगळ्या जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणामध्ये थकलेला होता आणि खास करून बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आणि त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. या सगळ्या शेतकऱ्यांचा जवळपास 75% पीक विमा थकलेला होता. म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आणि पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई हे सगळ्या परिस्थितीचा पीक विमा या सगळ्या ट्रिगरचा पीक विमा थकलेला होता. त्यामुळे अखेर त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे आणि याच शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2024-25 आणि रब्बी हंगाम 2023चा सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे. आता यानंतर दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या जिल्ह्यांना जसं की नाशिक जिल्हा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, सोलापूर असेल किंवा आपण जर पाहायला गेलं तर इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण झालेलं आहे आणि जवळपास ज्या शेतकऱ्यांचा आता पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा एकंदरीत मंजूर होता परंतु त्यांना वाटप झाला नव्हता किंवा थकीत होता, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार ज्यांचं
ज्यांची अमाऊंट आता ज्यांनी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी काय केलंय की व्हॉट्सअपवरती PMABY ला मेसेज करून ते पीक विम्याची रक्कम चेक केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईटवर जाऊन चेक केलेली आहे. परंतु काही शेतकऱ्यांना काय होतं की त्यांचं यील्ड बेसमध्ये किंवा मिड टर्म असेल किंवा वैयक्तिक क्लेमचा असेल त्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे झिरो दाखवत होतं. मग ज्या शेतकऱ्यांचा झिरो दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा येणार का? तर नाही. ज्या शेतकऱ्यांचं तिथं झिरोच्या जागी अमाऊंट 2,000 4,000 जेवढी काय त्यांना मंजूर झाली तेवढी अमाऊंट दाखवत असेल तर त्यांची आज त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि हे सगळे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राजस्थानमधील झुंझुनू या कार्यक्रमामध्ये वितरित झालेले आहेत. जवळपास नुकसान भरपाईचे निकष कठोर केल्यानेही शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचीही नुकसान भरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने 1,028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै 2025 रोजी कंपन्यांकडे वितरित केला. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामामध्ये 95,65,000 जवळपास हा हंगाम मध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये मागचा या हंगामामध्ये 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झाले नव्हते. परंतु पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षी खरीप हंगाम आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई येत्या सोमवारी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. मात्र PM किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी म्हणजे आजच प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप या पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे वाटप झालेले आहे. जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचा शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात DBT द्वारे भरपाईची रक्कम जमा झालेली आहे. जसं PM किसान किंवा नमो शेतकरीचे पैसे जसे जमा होतात त्याच पद्धतीने या सुद्धा खरीप हंगाम 2022 रब्बी हंगाम 2022 खरीप हंगाम 2023 रब्बी हंगाम 2023 आणि खरीप हंगाम 2024-25 या सुद्धा वर्षातला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. आणि राज्याचे नवे कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून पोस्ट केलेली आहे. ती पोस्ट सुद्धा आपण आपल्या रेकॉर्डिंग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर. एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तसेच केंद्रीय कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांची एवढी दखल घेतल्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. असेच जोडले रहा कृषी कल्याण चॅनलशी. चॅनल शेतकऱ्यांच्या हक्काचं शेतकऱ्यांच्या विश्वासाचं. धन्यवाद सर परत एकदा. हा नक्कीच मॅडम धन्यवाद.